बिस्कॉपचा केक बिस्कॉप केक उकडीचे मोदक हे प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट चालतील. गुड मॉर्निंग नाही गुड इव्हनिंग मित्रांनो. आज दिवस संपल्यानंतर मी ब्लॉग सुरू केला आहे. वेलकम टू द ब्लॉग नंबर 18. भासा पाऊस आहे की नाही माहिती नाही. पाऊस असेल तर मला रेनकोट घालावं लागेल आणि मला खूप कंटाळा येतो आहे. बारीक बारीक पावनी पड असं आहे. ठीक आहे काय तर बघू. नाही घालत. माहोल आज संध्याकाळी ब्लॉग सुरू केला कारण की जसं बोललो की सर्दी झाली आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे सकाळी एवढा काय असा मूड नव्हता पण बोललो करायचं तर आहे. मग आता सुरू केलं आहे. आता चाललो आहे जिमला कारण की गेल्या आठवड्यात अजिबात काहीच नाही झालं ना. जिम नीट झाले ना 10,000 पावलं नीट चालले गेले. तो आज तरी चालेनच. सर्दीमध्ये ना हालत खराब होते. काय कळतच नाही काय करायचं. एकदम नाक बीक सगळं बंद. ॲक्च्युली आणि असं वाटतं आता केस कापायची गरज आहे कारण केसामुळे जास्त जरा डोकं दुखतं माझं. बट नाही माझ्यातला रेहमानी किडा तो माझी केस कापून देणार नाही मला. केस वाढवेन मी अजून. आता तरी जिमला जातो पटकन. हा ते केस असतं केस नसतात. माझ्यावर चढायला येऊ नका माहिती आहे. स्लिप ऑफ टंग झालं आहे माझी जीभ घसरली आहे. केस सॉरी केस वाढवेन केस नाही. सो वर्कआउट संपूर्ण आता निघालो घरी. डेडलिफ्टच मारल्याच कारण की मंडेला ना कुत्र्यासारखी गर्दी असते चेस्ट मारायसाठी. सगळ्यांना छाती बोलवायची असते. सो मी आज नाही मारला चेस्ट कारण की गर्दी होती. डेडलिफ्ट मारले. डेडलिफ्ट दोन आठवडे झाले डेडलिफ्ट मारले नव्हते. सो हा डेडलिफ्ट मारला मस्त एकदम दणकट. घरी जाऊन होता प्रोटीन सोर्स छोलेची भाजी आणि जिरा राईस. चला मी ब्लॉग का करावा याच्यासाठी मला एकदम व्हॅलिड रिझन मिळालेलं. म्हणजे मध्यंतरी माझं असं चाललं की व्हिडिओ चालतात नाही चालतात पण मी बोललो की ठीक आहे इट्स ओके. मी ॲटलिस्ट मी कन्सिस्टंट आहे या बाबतीत. आणि तेवढ्यात मी आता लास्ट जो ब्लॉग टाकलेला माय प्लॅन वर्सेस गॉड प्लॅन ती बघून माझीच एक मैत्रिणी तिने मला रँडमली मेसेज केला 2 दिवसानंतर की भावेश तू जे बोलला आहेस ते मला खूप पटलं आहे. म्हणजे तिच्या आयुष्यात तिच्या लाईफ मला माहिती नाही मी त्या मुलीचं नाव नाही घेणार पण ती बोलली की तिच्या लाईफमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम्स चाललेले. खूप साऱ्या गोष्टी अशा जशी ती डिसाईड करत होती तसं नव्हतं चाललं. सगळ्या वरखाली अशा खूप अप्स अँड डाऊन. म्हणजे डाऊनच जास्त होतं तिचं म्हणणं तर असं होतं. पण ती बोलली की तू जे बोललास की जे होतं ते प्रॉपर टायमात होतं त्या वेळेतच होतं आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी रिझन असते. ती गोष्ट मला खूप पटली भावेश. आणि मला खूप आवडतं तुझे व्हिडिओज बघणं कारण की एक रिॲलिटी चेक मिळतोय मला. आणि जसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये बोललेलो एकदम पहिला की मी इकडे आपल्या सगळ्यांना रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे इकडे हा माझा स्वतःचा ब्लॉग नाही. हे सगळं रिप्रेझेंट करतोय मी की नॉर्मल माणसाच्या आयुष्यात काय गोष्टी घडतात काय कशा गोष्टी घडल्या पाहिजेत ह्या सगळ्या मी सांगण्याचा एक असं प्रयत्न करत होता. आणि मला ती गोष्ट खूप पटली ती बोलली ते. त्यामुळे मला एक वेगळं मोटिवेशन मिळालं की आता ही गोष्ट ही ब्लॉगिंगची जर्नी नाही कंटिन्यू राहणार आहे. कारण की जर माझ्या बोलण्याने माझ्या थॉट्सने माझ्या पॉईंटने जर एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्यात जर काही चांगलं घडत असेल किंवा त्यांना मोटिवेट मिळत असेल तर खाऊन जाऊन लेग मारणार मस्त. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जे जिमला जातात किंवा जे जिममध्ये एकदम एक्सपर्ट आहेत. उकडीचे मोदक ॲज अ प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट चालेल का. कारण की आता थोड्या दिवसात बाप्पा येणार आहे. त्या दिवसात मी कुठे डाएट करत बसू. आणि उकडीचे मोदक बघायला गेलं तर ते एकदम सोप्या रेसिपीमध्ये बनतात. म्हणजे तांदळाचं पीठ उकडलेलं खोबरं गूळ वेलची आणि काजू बदाम वगैरे
सो माझं मत असं आहे की उकडीचे मोदक हे प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट चालतील. काय असेल तर मला प्लीज सांगा. काय मागे देशी जुगाड, पासारा लपवण्याचं देशी जुगाड. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बिस्कॉफचा केक, बिस्कॉफ केक. पुढे बोल काय. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. यू माझं नाही ओपनच आहे. खा 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 पापा. बिस्कॉफ केक आहे. बिस्कॉफचा केक आहे जो माझ्या बर्थडेला पण नसतो कधी. माणूस जसा मोठा होतो तसा केक बेक एकदम. बाबा किती वर्ष झाला. खा खा बाप्पा तुम्ही खा पहिला. मस्त आहे. खा 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 खा. मस्त आहे खरंच खूप मस्त आहे. बिस्कॉफ आहे. विरघळला विरघळला का. 10,000 स्टेप कंप्लीट करण्याचा नवीन मार्ग शोधला मी ऑफिसच्या पार्किंगमध्ये चालायला. हॅलो, बॅक टू आवर रुटीन. 10,000 स्टेप चाली करा घराच्या आवारात इथे, कारण की गेल्या आठवड्यात तर काही झालं नाही आहे. आणि काल तर मस्त गोडधोड झालं आहे, मोदक झाले, बिस्कॉफ केक झाला आहे. कसं बारीक होणार, कसं पोट असं आत जाणार, काय नाही ठरवलंय मी तर मी करणार. जसं लास्ट टाइम पण मी बोललो, जर मी ठरवलं तर करणार. आता ते किती वेळात करणार ते आता बघू. पण मला असं वाटतं की पुढच्या गणपती म्हणजे श्रावण आता जो सुरू होतोय ना, श्रावणात माझं असं चाललंय की श्रावण जरा एक असं मस्त टाईम आहे, त्यात जरा मी माझा पॅटलॉस जर्नी वगैरे अशी सुरू करू शकतो आणि त्यात मी असं सक्सेस होऊ शकतो असं मला वाटतंय. सो बघूया आता कसं काय होतंय ते. तुम्ही आहातच सोबत. आणि बाकी काय नाही, एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. त्या ब्लॉगमध्ये असं एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे ते मी जो मला बोललो आहे माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यामुळे मला जे मोटिवेशन मिळालं ते सगळ्यात बेस्ट होतं. कारण की मला असं वाटतं की कोण बघतंय नाही बघतंय, पण ती ज्या वेने मला बोलली तर त्या गोष्टी मला खूप आवडल्या आणि खूप मी मोटिवेट झालो. आणि मला खूप बरं वाटतं की एखाद्या माणसाला माझ्या बोलण्याने फरक पडला की त्याच्या लाईफमध्ये काय होतं आहे. म्हणजे आपण सगळे एकाच बोट सिंक करतो आहे, मला याच्यावरून कळतं आहे. सो ही जर्नी कंटिन्यू राहणार आहे आता. आणि खूप काय अशा गोष्टी घडणार आहेत पुढे ज्या तुमच्यावर शेअर करायच्या आहेत. आपण एकत्र शेअर करू. लेट्स सी. ठीक आहे. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जिवंत राहा. बाय.